माझ्या नवऱ्याचा जीव घेणाऱ्याला समोर आणा, पत्नीचा कांगावा, पोलिसांना संशय, चौकशी करतात बायकोच निघाली. संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा. एका प्रेमळ पत्नीच्या अश्रूंमागे इतकं मोठं गुपित दडलं असेल याचा कुणालाच अंदाज नव्हता. नेमकं काय घडलं, चला जाणून घेऊया. ही घटना बिहारमधील किशनगंज जिल्ह्यातील बिशनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. 42 वर्षीय रिजवान आलम यांचा मृतदेह त्यांच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्यांच्या डोक्यावर लोखंडी सळईने अचानक अनेक वार करण्यात आले. घरात सामान अस्ताव्यस्त पडले होते आणि मोबाईल फोन गायब होते. त्यामुळे सुरुवातीला चोरीच्या उद्देशाने खून झाल्याची चर्चा सुरू झाली. रिजवान यांची पत्नी डेझी परवीन मात्र जोरजोरात रडत होती. ज्याने माझ्या नवऱ्याचा खून केला त्याला माझ्यासमोर आणा, मी त्याला जिवंत सोडणार नाही, असे ती वारंवार सांगत होती. तिचे अश्रू पाहून गावकऱ्यांनाही तिची दया येत होती, पण पोलिसांनी भावनेपेक्षा जास्त पुराव्यांवर विश्वास ठेवला. रिजवान यांचे वडील नाझीर आलम यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर किशनगंजचे पोलीस अधीक्षक संतोष कुमार यांच्या आदेशानुसार एसडीपीओ खुसरू सिराज यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आलं. फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि तांत्रिक पथकाने घटनास्थळाची बारकाईने तपासणी सुरू केली. तपासादरम्यान पोलिसांना काही गोष्टी संशयास्पद वाटू लागल्या. चोरी झाल्यासारखे दृश्य तयार केले गेले होते, पण अनेक मौल्यवान वस्तूंना हातही लावलेला नव्हता. त्यातच डेझी परवीन चौकशी दरम्यान वारंवार आपले जबाब बदलत होती. यामुळे पोलिसांचा संशय तिच्यावर जाऊ लागला. यानंतर पोलिसांनी डेझीचा मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि लोकेशन तपासले. त्यावेळी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. घटनेपूर्वी आणि घटनेनंतरही ती गावातील 24 वर्षीय अनवर हुसेन या तरुणाच्या सतत संपर्कात होती. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन स्वतंत्र चौकशी सुरू केली. चौकशीत समोर आले की डेझी परवीन आणि अनवर हुसेन यांच्यात तब्बल 9 वर्षांपासून प्रेम संबंध होते. अनवर पूर्वी रिजवान यांच्या घरात भाड्याने राहत होता. तिथूनच दोघांची ओळख झाली आणि ती प्रेमात बदलली. नंतर अनवर दुसरीकडे गेला तरी दोघे सतत संपर्कात राहिले. रिजवान यांना या संबंधाची माहिती मिळाल्यानंतर त्याला विरोध करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे लग्नानंतर अवघ्या 13 दिवसांनी रिजवान नोकरीसाठी कुवेतला गेले होते. तब्बल 13 वर्षांनी ते परत आले. याच काळात पती पत्नींमध्ये दुरावा वाढला तर डेझी आणि अनवर यांच्यातील संबंध अधिक घट्ट झाले. अखेर दोघांनी रिजवान यांना कायमचा मार्गातून हटवण्याचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केला. घटनेच्या रात्री डेझीने मुद्दाम घराचा दरवाजा उघडा ठेवला आणि दुसऱ्या मोबाईलवरून अनवरला घरात बोलावलं. त्यावेळी रिजवान गाढ झोपेत होते. घरात प्रवेश करताच अनवरने लोखंडी सळईने त्यांच्या डोक्यावर वारंवार प्रहार केले. या भीषण हल्ल्यात रिजवान यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर दोघांनी चोरीचा बनाव रचण्यासाठी घरातील सामान अस्ताव्यस्त केलं. रिजवान आणि डेझीचे मोबाईल घेऊन ते गावातील वेगळ्या ठिकाणी पुरले. हत्येसाठी वापरलेली लोखंडी सळई नदीत फेकून देण्यात आली. पण मोबाईल कॉल रेकॉर्ड, लोकेशन डेटा, फॉरेन्सिक तपास आणि इतर तांत्रिक पुरावे यामुळे पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम उघडकीस आणला. सुरुवातीला दोघांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र भक्कम पुराव्यांसमोर त्यांचा निभाव लागला नाही. अखेर डेझी परवीन आणि अनवर हुसेन यांनी कट रचून रिजवान आलम यांची हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रेम संबंध, त्याला पतीचा असलेला विरोध आणि त्यातून रचलेला कट हेच या हत्येमागील मुख्य कारण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे सध्या हे प्रकरण संपूर्ण देशभर चर्चेचा विषय ठरत आहे.